माझ्या हाईटमुळे मला कधीच मापाचे कपडे मिळत नाही आणि त्यामुळे मला नेहमी अल्टर करायला लागतात. पण ह्यावेळी डीमार्ट आणि झुडिओमध्ये माझ्या मापाचे ड्रेस मिळाले होते. अगदी थोडेसे अल्टर करावे लागणार आणि पॉकेटचे होते, त्यामुळे मोबाईल ठेवायचं टेन्शनच गेलं होतं. आज आम्हाला जायचं होतं रुटीन चेकअपला. आज शनिवार होता, दोघांनाही सुट्टी होती ऑफिस आणि स्कूलला. तर डॉक्टरकडे जायचं होतं. उशीर झाला होता, पण वरदला आज पोहेच खायचे होते. मग काय, आई ती आई असते. लगेच मला त्याच्यासाठी पोहे करायलाच लागले आणि आज सकाळी सकाळी दूध नव्हतं म्हणून असा काळा चहा केला. कंपनी आहे बर्गरची, तर बर्गर बनवतात हो की बर्गरची मशीन. उशीर हो किंवा काही हो, मुलं लेट करणार म्हणजे करणारच. नंतर ना मी नाश्ता करायला घेतला. वरद आणि मी पोहे खाल्ले आणि वरदच्या पप्पांना ॲपल आणि असा काळा चहा दिला, कारण आज दूधच नव्हतं. कारण आज होता श्रावण महिन्यातला पहिला शनिवार आणि वरदच्या पप्पांना उपवास असतो. दुपारी आमचं डॉक्टरचं काम झालं आणि येताना मग पाऊस पडत होता म्हणून म्हटलं पुरी भाजी खावा, आणि ते पुऱ्या भाजीतलं तेल पाहून ना बाहेर पुरी भाजी खायची इच्छाच गेली. नंतर आम्ही किराणा सामान आणायला गेलो आणि आज किराणा हा दोघेच भरत होते. संध्याकाळी ना मी साडी घातली आणि मी साडी घातल्यावरती आमचे अहो मात्र खुश झाले होते, कारण त्यांना कधीतरी असं साडीत मला पाहायला मिळतं, कारण नेहमी नेहमी साडी घालत नाही. आज यांच्या मित्राच्या मुलीचा बड्डे होता, तिकडंच जायचं होतं, त्यासाठी अशी पार्टीवेअर साडी घातली आणि ह्या दोघांचं कधीच लवकर आवरत नाही म्हणून मी त्यांच्या आधी खाली येऊन थांबले. आणि आज आम्ही ऑटोमध्ये निघालो होतो, कारण बाहेर पाऊस चालू होता आणि निघताना जेवढा उत्साह होता ना, त्यानंतर निम्म्या रस्त्यात गेले असे 12 वाजले होते माझ्या तोंडावर आणि वरद तर झोपीच गेला होता, कारण भरपूर लांब होतं त्यांचा बड्डे. फायनली एवढं ट्रॅफिक सगळं पार करून बड्डेला पोहोचलो. बड्डेला खूप उशीर झाला आणि इथं बड्डे गर्लचा डान्स चालला होता. नंतर जेवण वगैरे केलं आणि घरी आलो. असा होता शनिवारचा दिवस.